द्विसहस्रीच्या निमित्ताने हे बोलामृताचे पुस्तकातले प्रवचन आपण वाचतोय. भगवान गीतेत सांगतात, राग आला तरी हरकत नाही, पण आवेग उत्पन्न होता कामा नये. आवेग आवरता आला पाहिजे. रागाचा अतिरेक होऊ नये इतकं जपलं पाहिजे. हे ज्याला साध्य झालं, राग लोभ जो आवरू शकतो, तो योगी आहे, तो सुखी आहे. सगुण भक्ती ही उत्तम आहे करायला. गीतेतलाच महाराज श्लोक सांगून हे स्पष्टीकरण देतात. कामक्रोधो भवोद्वेगम, म्हणजे कामक्रोधाचा जो वेग आहे तो जो आवरतो, सा योगी सा सुखी नरा, त्यालाच योगी म्हटलेलं आहे. महाराज म्हणाले प्रवचनात की काम क्रोध पूर्ण गेले ही फार पुढची अवस्था आहे, पण ते जरी आवरता जरी आले तरी त्याला योगी म्हटलेले. पुढे सांगतायत महाराज, सगुण भक्ती ही उत्तम आहे करायला. आपल्या वासनांमुळे व्युत्थान येते. अद्यापि वासना सूक्ष्म रूपात का होईना शिल्लक आहेत. सूक्ष्म रूपात का होईना शिल्लक आहेत ना. त्यामुळे ते प्रारब्ध समाधी दशेतून जीवाला बाहेर ढकलतं आणि व्युत्थान दशा येते. अनेकांशी आपला संग होतो. त्यांच्या संगात राहून आपलं मन बाहेर काढायचं आहे. निर्गुण समाधी अवस्था साध्य झाली, निर्विकल्प पाहिजे. निर्विकल्प समाधी अवस्था प्राप्त झाली तरी ती टिकवायला सगुणाची भक्ती कितीतरी उपयोगी आहे. तो एक आनंद मिळाल्यावर आपोआप संसाराचा विसर पडतो. योगाभ्यासाने समाधी अवस्था प्राप्त होते. त्याकरता प्राणायाम प्रत्याहाराचा अभ्यास करावा लागतो. सर्व इंद्रिये आवरावी लागतात. इंद्रियांना आपापल्या स्थानात आणायचा प्रयत्न प्रत्याहाराच्या अभ्यासात करावा लागतो. पुढचं हेडिंग आहे, अंतःकरणाची तन्मयता हीच खरी भक्ती. महाराज म्हणतायत, खरी भक्ती जर उत्पन्न झाली तर अंतःकरण तन्मय होऊन जातं. डोळे मिटायला नकोत, काही नको, समाधी अवस्था सुद्धा नको. त्यामुळे जे खरे ज्ञानी आहेत ते कधीही भक्ती मार्ग सोडत नाहीत. भगवंताचे ध्यान करणं, नामस्मरण करणं, पडिले वळण इंद्रिया सकळ, हे वळण ज्ञानी महात्म्यांनी सर्व इंद्रियांना लावले आहे. आपल्या उपास्य देवतेशी एकरूप होणं ही भक्तीची पराकाष्ठा आहे. दास होणं ही चांगलं आहे, पण ध्यानाचा परिपाक म्हणजे तद्रूप होऊन जाणं. आचार्य महाराजांनी दांभिक शब्दाची व्याख्या करताना स्पष्टीकरण केले आहे. आपण कसे वागतो हे आपल्याच तोंडाने सांगणारा दांभिक आहे. मी इतका दानधर्म केलेला आहे, मी परोपकार करतो, मी तीर्थयात्रा करतो, हे स्वतःच्या तोंडाने सांगणे म्हणजे दंभ आहे. मनातले दोष दूर करणं किती कठीण आहे. हा जो अहंकार रूपी अंधकार आहे तो दूर करायला बाहेरच्या कोणत्याही प्रकाशाचा उपयोग नाही. तो अज्ञानांधकार दूर करण्याची शक्ती फक्त सद्गुरूंजवळ आहे. कर्मातून पुढचं हेडिंग आहे, कर्मातून ज्ञान प्राप्ती होऊ शकते. भगवद्गीतेतील अर्जुनाप्रमाणेच नामधारकाने सिद्धांना प्रश्न केला, कर्मयोगाची आवश्यकता काय आहे? कारण कर्म हे अज्ञानापासून निर्माण झालेले आहे. मी आत्मा आहे, असंग आहे, सच्चिदानंद घन आहे, असे जर ज्ञान असेल तर कर्म कोणची करायची? अमुक आश्रमाचा आहे, मी अमुक ठिकाणी जन्माला आलो आहे, माझ्यावर अमुक अमुक जबाबदारी आहे, अशी जर मनाची भूमिका असेल तर कर्मबंध निर्माण होणारी कर्म होणार. परंतु माझ्या कोणाशीही आणि कसलाच संबंध नाही.
एकमेव अद्वितीय स्वरूप मी आहे, मला सुखदुःखाचा संबंध नाही, द्वंद्वातीत मी आहे, अशा भूमिकेवर जो स्थिरावला त्याला कर्मबंधन कुठे आहे? अविद्येपासून निर्माण होणारे कर्म अविद्या कशी दूर करू शकेल? ज्ञानच अज्ञान दूर करते, अविद्येला दूर करणारे कर्म नाही. कारण कर्म अविद्येपासूनच निर्माण झालेले आहे. ज्याच्यापासून उत्पन्न झाला त्याचा नाश करायचा का? असे कर्म कसे शक्य आहे? यावर सिद्ध सांगतात, अविद्येपासून निर्माण झालेले कर्म अविद्या दूर करत. याचे उदाहरण खेकड्याचे आहे. खेकडीनीच्या गर्भातून पिल्ले जन्मली की ती खेकडी मरते. मलिन झालेले भांड घासून स्वच्छ होते ना, म्हणजे मातीनेच माती निघून जाते असं ते आहे. त्याप्रमाणे अविद्येपासून कर्म निर्माण झाली तर शास्त्राने सांगितल्याप्रमाणे आचरण जर झालं तर अविद्या नाशाचा मार्ग पुष्कळ मोकळा होतोय. साक्षात अविद्यानाश कर्माने होत नाही हे खरे आहे, परंतु अविद्यानाश होण्याकरता ज्या ज्ञानाची आवश्यकता असते ते ज्ञान कर्मानेच प्राप्त होते. उदाहरणार्थ बुद्धी शुद्ध होणं. कर्म हे काही शेवटपर्यंत करायचं असा त्याचा अर्थ नाही. ज्ञान आणि कर्म याचा समुच्चय हा काही शास्त्र सिद्धांत नाही. शेतामध्ये उत्तम पीक येण्याकरता शेत नांगरले पाहिजे, पण कुठपर्यंत? पेरणी झाली तरी नांगरले पाहिजे असे जर म्हटले तर आरंभाला नांगरलंही पाहिजे, नंतर नांगरणी थांबवलीही पाहिजे. तशी कर्म केलीही पाहिजेत सुरुवातीला आणि शेवटी ती सोडलीही पाहिजेत. कर्म व कर्मसन्यास हे दोन्ही क्रमाक्रमाने केले पाहिजेत. पुढचं हेडिंग आहे, संस्कार म्हणजे काय? ज्ञानप्राप्तीचा अधिकार मिळण्यासाठी शमदमादी साधने, साधन चतुष्टयाचा अभ्यास शास्त्राने सांगितला आहे. मोक्षप्राप्ती होईपर्यंत कर्मानुष्ठानाची आवश्यकता आहे, पण पुन्हा याचा अर्थ शेवटपर्यंत कर्मानुष्ठानच करीत बसले पाहिजे असे नाही. कर्म जीवावर संस्कार करतात. संस्कार या शब्दाचा अर्थ बुद्धीमधले असलेले दोष दूर करणं आणि बुद्धी गुणसंपन्न करणं. बुद्धीमध्ये दैवी संपत्ती निर्माण झाली पाहिजे. आता ही दैवी संपत्ती निर्माण झाली पाहिजे ती महाराज प्रवचनात बऱ्याच वेळा सांगतात. म्हणजे 16व्या अध्यायाचा रेफरन्स आहे. गीतेच्या 16व्या अध्यायात दैवी संपत्ती काय आणि आसुरी संपत्ती काय ते सांगितलेलं आहे. आणि हरेश्वरच्या गीताभाष्याच्या प्रवचनात जसं महाराज म्हणाले तसं की रोज गीतेचा आणि सहस्रनामाचा थोडा तरी अभ्यास घडला पाहिजे, तर हे सगळं आपल्याला कळून येणार आहे. बुद्धीमध्ये दैवी संपत्ती निर्माण झाली पाहिजे आणि बुद्धीमध्ये असलेली आसुरी संपत्ती गेली पाहिजे, हा संस्कार याचा अर्थ आहे आणि त्याकरता कर्म आहे. पुढचं हेडिंग आहे संस्कार. नास्तिकांची संगती झाली की आपल्या बुद्धीवर तसेच संस्कार होतात. शास्त्राने सांगितलेली दृष्टी उत्पन्न होण्याकरता त्या परंपरेमध्ये जे ज्ञानपूर्वक श्रद्धा ठेवतात अशांचीच संगती घडली पाहिजे. कोणाबरोबर आपण राहतो हे किती महत्वाचं आहे. पुढचं हेडिंग आहे बुद्धीची जोपासना. प्रथमतः जीवात्मा हा शरीरापेक्षा निराळा आहे हे समजलं पाहिजे. त्याशिवाय बाकी काही कळणं शक्य नाही. म्हणून आरंभालाच गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलं आहे की देही निराळा आहे आणि देह निराळा आहे, देह विनाशी आहे. म्हणजे दुसऱ्या अध्यायातच भगवान हे सांगतात की देह विनाशी आहे पण
आत्मतत्व हे नैनन छिन्नन्ति शस्त्राणी वगैरे श्लोकातनं सांगितलंय की ते तसंच आहे कायम, त्याच्यात विकार नाहीत, सर्वत्र सजातीय विजातीय स्वगत काहीही भेद नाही असं ते आत्मतत्व आहे. आणि हाच विषय डिटेलमध्ये भगवंतांनी 13व्या अध्यायात सांगितलेला आहे. आणि हरिहरेश्वरला जे स्वतःहून महाराजांनी प्रवचन केलं ते ह्याच 13व्या अध्यायावर क्षेत्रज्ञ विवेकावरच केलं होतं. तर महाराज सांगतायत, देही निराळा आहे आणि देह निराळा आहे. देह हा विनाशी आहे हे अगोदर सांगून गीताज्ञान सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांवर लोक असा आक्षेप घेतात की त्यांनी इतक्या लवकर समाधी का घेतली. त्यांनी जो केलेला उपदेश आहे त्यातला आपण किती घेतो. त्यांनी सगळे ज्ञान त्यांनी आपल्या पुढे ज्ञानेश्वरीच्या रूपाने ठेवले आहे. त्यांना विचारण्याचा आम्हाला काय अधिकार आहे. दत्तप्रभूंनी वाटेल त्याचा उद्धार केला नाही. अर्जुन जेव्हा सर्वार्थाने शरण आला तेव्हा गीता ज्ञानाचा त्याला उपदेश झाला. वेगळ्याही प्रवचनात महाराज सांगतात की जोपर्यंत अर्जुन स्वतःच सांगतोय असं करणं याने कुलाचा नाश होईल, नाहीतर जायते वर्णसंकर होईल, वर्णसंकरांनी सगळा धर्म बुडेल, तूही मला दूर जाशील, स्वतःचाच जोपर्यंत शहाणपणा सांगतोय तोपर्यंत भगवान काही बोलले नाही. पण जेव्हा अर्जुन बोलला शिष्यस्तेहम शादिमांतवम प्रपन्नम, मी आपला शिष्य आहे आणि पूर्णपणे आपल्याला शरण आलेलो आहे आणि मी धर्मसम्मूढ चेता, मला काय धर्म काय अधर्म काय ह्याच्याबद्दल मी सम्मूढ आहे, मला बुद्धी माझी त्यात काय चालत नाही, तर आपण मार्गदर्शन करा. तेव्हाच मार्गदर्शनाला भगवंतांनी सुरुवात केली असं महाराजांनी सांगितलंय. अर्जुन जेव्हा म्हणजे 3 मिनिटं राहिले तो. हा, अच्छा, एकच मिनिटं राहिलं. 3 मिनिटं राहिले. बरोबर, हे एकच वाक्य आहे की थांबू आजच्या करता. अर्जुन जेव्हा सर्वार्थाने शरण आला तेव्हा गीता ज्ञानाचा त्याला उपदेश झालेला आहे. चालेल, आज आपण इथे थांबू. बोल अमृताचे मधल्या 4थ्या पानावर बुद्धीची जोपासना झालं. आता ज्ञान कशा करता हे पुढच्या बुधवारी आपण तिथपासून पुढे घेऊ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. थांबूया आज. हो हो. होय होय चालेल.